हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु ज्ञानेश्वर जय जय। स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, जानकी देवी श्री रघुनाथ दैवत, मारुती उपासना नेमस्त, वाढविला परमार्थ रामदासी। दासबोधातली ओळी नाही आहे, पण समर्थ संप्रदायाच्या परंपरेनुसार सप्ताहविधीमध्ये त्या दिवशीचं वाचन पूर्ण झाल्यानंतर 20व्या दशकातल्या 10व्या समासातल्या 26व्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत वाचून झाल्यानंतर ग्रंथाची आरती झाल्यानंतर
परंपरेने जे श्लोक या ओव्या म्हणल्या जातात त्यातली ही प्रस्तुतची ओवी आहे. स्वरूप संप्रदाय धर्म जानकी देवी श्री रघुनाथ दैवत मारुती उपासना निमस्त वाढविला परमार्थ रामदासी. समर्थांनी दासबोध लिहून हातावेगळा केल्यानंतर ग्रंथ वाचनाच्या प्रारंभी हे असं म्हणावं आणि ग्रंथ वाचून झाल्यानंतर हे म्हणावं असं समर्थांनी काही सांगितलेलं नाही. जसं माऊलीच्या हरिपाठामध्ये 27च अभंग आहेत, पण काही मंडळी पुढचा एक अभंग म्हणतात, नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी होय अधिकारी सर्वथा तो. असल्या प्रकारचं फुटकर फळ ज्ञानेश्वर महाराज कधीही सांगणार नाहीत. हे मागणं चिकटवलं जातं, मागणं चिकटवलं जातं. तेव्हा आपण समर्थ परंपरेनुसार वाचनाच्या आधी आणि नंतर जे म्हणतो हे समर्थांच्या नंतर जे अधिकारी महात्मा होऊन गेले, कल्याण स्वामी असतील, उद्धव गोसावी असतील, दिवाकर गोसावी असतील, वेणाबाई असतील, अक्काबाई असतील, या अधिकारी मंडळींनी त्याला ही पुस्ती जोडलेली आहे. असं जे आपण संप्रदायाची शिस्त पाळण्याच्या हेतूने हे जे म्हणतो त्यातली एक ओवी आहे. आणि ओवीचा शेवट आहे, वाढवला परमार्थ रामदासी. याचाच अर्थ सूर्यप्रकाशापेक्षा लख आहे की समर्थकृत ओवी नाही. समर्थांसारखे महात्मे आपल्याकडं कोणतंही कर्तेपण घेत नाहीत. कर्ता एक रघुनायक ही त्यांची दृढ अतूट अपार निसंशय अशी श्रद्धा आहे. 20व्या दशकामध्ये 10व्या समासाअखेर समर्थ विचारतायत, सगळं करणं जर त्या रघुनाथाचं आहे तर कवित्व माणसाचं आहे असं म्हणण्यात काय अर्थ आहे. एवढं सगळं कवित्व करून सुद्धा हे मी केलंय असं समर्थ म्हणत नाहीत. समर्थच काय कोणतेही संत म्हणत नाहीत. ज्ञानोबारायांनी भावार्थ दीपिका लिहून झाल्यानंतर म्हणलं, किंबहुना तुमचे केले, तुम्ही माझ्याकडनं करून घेतलं, माझ्याकडं फक्त पायिक पण राहिलं. तुकोबाराई सांगतायत, बोलविता धनी वेगळाची. त्यामुळं वाढविला परमार्थ रामदासी ही समर्थांची ओवी नाही, समर्थ भक्तांची ही ओवी आहे निश्चित. व्याकरण दृष्टीने पाहिलं तरीसुद्धा रामदासी ही विभक्ती कोणची आहे, रामदासांनी हा संप्रदाय वाढविला. असं थर्ड पार्टी ह्या आणि बोधावरनं ही ओवी आहे. ओवी सगळी वाचली, पण आजच्या वाङ्मयीन सेवेमध्ये सगळ्या ओवीचा विचार करण्याचा हेतूच नाही. ओवीचं सुरुवातीचं जे पद आहे, स्वरूप संप्रदाय, स्वरूप संप्रदाय. आधी संप्रदाय म्हणजे काय हे कळलं पाहिजे. संप्रदाय असावाच असावा.
पण सांप्रदायिकता अजिबात नसावी. संप्रदाय काय हो? संप्रदाय कोणताही कनिष्ठ नाही. सगळे संप्रदाय एकाच तोला मोलाचे आहेत. पण सांप्रदायिक जे असतात ना, ते मात्र वादावादी, हाणामारी, डोकं फोडण्यापर्यंत आपलाच संप्रदाय कसा श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा अत्यंत चुकीचा अट्टहास करत असतात. संप्रदाय आवश्यकता आहे, सांप्रदायिकता नसावी. मुळामध्ये संप्रदाय म्हणजे काय हे समजून घ्यायला पाहिजे. संप्रदाय म्हणजे शब्दांचा अर्थ करण्याची, शब्दांची परिभाषा करण्याची एक विशिष्ट रीती म्हणजे संप्रदाय. असं काही एका शिक्षण संस्थेच्या कामासाठी मामलेदार कचेरीत गेलो. तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, ठीक आहे, योग्य आहे, पण तुम्ही एक अर्ज द्या, म्हणजे आम्हाला त्याच्यावर कारवाई करून तुम्हाला पुढची कागदपत्र देता येतील. अर्ज दिला. कधी येऊ? ते म्हणले 8 दिवसांनी या. 8 दिवसांनी गेलो. काही कागदपत्र तयार नव्हते. विचारलं, तुम्ही 8 दिवसांनी यायला सांगितलं होतं. म्हणले बरोबर आहे, पण तुम्ही अर्जावर काही वजन ठेवलं होतं का कागदावर? हो, मी म्हणलं आपल्याच टेबलवरचा पेपर वेट होता छान, तो मी ठेवला होता. त्यांचा शिपाई जो होता तो चलाख होता. त्यांनी मला बाजूला घेतलं. तो म्हणला, अण्णा तुम्हाला वजन शब्दाचा अर्थ कळला नाही. वजन म्हणजे काम करून घेण्यासाठी 100ची नोट. मी 100ची नोट म्हणतोय, त्यांनी वेगळ्या शब्दात सांगितलं. वाघाचा डोळा, दशावतार, 5 पांडव, विठ्ठल रुक्मिणी. मला काही अर्थ कळे ना, ह्या शब्दातनं वजन काय कळतं? त्यांनी सांगितलं की वाघाचा डोळा म्हणजे 100ची नोट, दशावतार म्हणजे किमान 10 रुपयाची नोट, 5 पांडव म्हणजे 5 रुपये, विठ्ठल रखुमाई म्हणजे निदान 2 रुपये तरी. मला मग लक्षात आलं की इथला हा संप्रदाय आहे शब्दांचा अर्थ करण्याचा. घडलेली गोष्ट सांगितली. इत्यर्थ लक्षात घ्या, संप्रदाय म्हणजे शब्दांची अर्थ करण्याची रीती, पद्धती, परिभाषा म्हणजे संप्रदाय. संप्रदाय किती आहेत? तर शास्त्रतः संप्रदाय 4च आहेत. चैतन्य संप्रदाय, आनंद संप्रदाय, प्रकाश संप्रदाय आणि स्वरूप संप्रदाय हे 4 शास्त्रांनी सांगितलेले संप्रदाय आहेत. मग रामदासी संप्रदाय, वारकरी संप्रदाय, शाक्त संप्रदाय, गाणपत्य संप्रदाय हे आपल्या सुपीक डोक्यातनं निघालेले आहेत. आणि त्यात सुद्धा अमक्याचा फड, तमक्याचा फड किंवा श्रोते मंडळी सुद्धा एका ठिकाणची श्रोते मंडळी दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत, दुसऱ्या ठिकाणची इकडं येत नाहीत. त्यात सुद्धा गटबाजी असती. काही भाग्यवान श्रोते कुठेही असो श्रवणाचा लाभ घेतल्याशिवाय राहत नाहीत. असे श्रोते विरळा. गटबाजी, गटबाजी. हा स्वरूप संप्रदाय आहे.
स्वरूप संप्रदाय. आणि स्वरूप संप्रदायातला विशेष काय आहे? ओळीमध्ये पुढचं दुसरं चरण असं आहे, मारुती उपासना नेमस्त. स्वरूप संप्रदायामध्ये उपास्य दैवत जी आहेत ती उपास्य दैवत राम असेल, विष्णू असू शकतो, आणि त्याच्या जोडीला मारुती उपासना आहे. मारुती महत्त्वाची उपासना आहे मारुतीची. तर मारुतीची उपासना म्हणजे काय हे आपल्याला कळत नाही. आपण आपल्या डोक्याने मारुतीची उपासना करतो. शनिवारी मारुतीच्या गळ्यामध्ये रुईच्या पानाची माळ घालणं ही आपल्याला मारुतीची उपासना वाटते. त्याला पीठ, मीठ, आकरी लावणं म्हणजे कणकेचे 11 दिवे करायचे आणि त्यांनी मारुती पुढं मांडायचे, आपल्याला ती उपासना वाटते. मारुती म्हणला की ओघात शनी आलाच. शनीवर तेल घालणं आपल्याला उपासना वाटते. आणि त्याचा फायदा मारुती मंदिराचे पुजारी आहेत त्यांना होतो. दर रविवारी सांगलीतनं मारुती मंदिरातनं 12 ते 15 डबे गोड तेल दुसऱ्या दिवशी हातगाडीवरनं उपाहारगृहांना पोचवलं जातं. आधाराशिवाय सांगत नाही, चक्षुर्वै सत्यम, पाहिलेलं सांगतो. उपासना काय? मारुतीची उपासना काय? स्वरूप संप्रदायामध्ये मारुतीच्या उपासनेचं अनन्यसाधारण महत्त्व जे सांगितले ते मारुतराय हे कोण आहेत? अवतार शंकराचा, भगवान शिवांचा तो अवतार आहे. भगवान शिवशंकर तरी मारुती रूपाने अंजनी सूत म्हणून केसरीनाथांचे पुत्र म्हणून का प्रगट झाले? तर जये मार्गीचा कापडी महेश अजुनी. कोणचा मार्ग? नामस्मरणाच्या मार्गाचे भगवान शिवशंकर हे कापडी म्हणजे पांथस्थ आहेत. त्यांच्या मुखामध्ये अखंड रामनाम आहे. एक मजेची गोष्ट लक्षात घ्या. वाल्मिकी रामायण किती संख्या? शतकोटी. देवानी, दानवानी आणि मानवानी हे आपापल्यामध्ये 1/3 1/3 1/3 वाटून घेतलं. शिवशंकर म्हणाले मला बाकीच्याची काही गरजच नाही. सगळ्या रामायणातली फक्त 2 अक्षर राम राम 2 अक्षरे सुलभ आणि सोपारे. मला बस एक रकारा पुढं आणि मकार रकाराला आणि एक कान्हा, मला एवढं बस. अखंड रामनाम. पण तरी समाधान होईना. मग राम अवतारामध्ये आपल्याला परब्रह्म रामचंद्रांची सेवा करायची संधी मिळाली म्हणून भगवान शिवशंकर हे रामावतारामध्ये मारुती या रूपाने प्रगट झाले असा इतिहास आहे. आणि एक दुसरी संगती आहे. मारुतराय जसे आणि शिवशंकरांचे अवतार आहेत तसे मारुतराय हे पवनपुत्र हनुमान आहेत. पवनपुत्र का म्हणलं त्यांना? अजून हनुमान जयंती नाही आहे, पण ओळीच अशी आहे, मारुती उपासना असं ओळीतलं पद आहे म्हणून इतकं विवरण करतोय. ज्यावेळी ऋष्यमुख पर्वतावर केसरी वानरांची पत्नी अंजनी ही तपश्चर्येसाठी बसली
आणि तिला तपश्चर्येचं फल मिळावं म्हणून यंत्रणा कुठपासून राबवली गेली पहा. सुवरच्या नामे स्वर्गीची देवांगना. इंद्राच्या दरबारामध्ये नृत्य, गायन, वादन असं करून देवादिकांचं मनोरंजन करणाऱ्या या देवांगना आहेत. त्यातली सुवरच्या नावाची एक आणि देवांगना अप्सरा. नाचताना तिचा एक तोडा चुकला आणि इंद्रांना राग आला त्याचा. इंद्राने तिला शाप दिला की तू पदभ्रष्ट होशील आणि मृत्यूलोकामध्ये पक्षी जातीमध्ये घार म्हणून जन्माला येशील. तर इंद्राने दिलेला शाप खरा होणार. तिने उशाप मागितला. ती चूक आहे, चूक नाही असं म्हणत नाही, पण थोडी चूक आहे, त्या मानाने शिक्षा जबरदस्त वाटते, कृपा करा. त्यामुळे तुला एका हेतूने हा शाप दिलाय. तुझ्या मार्फत एक मोठं दिव्य काम होणार आहे म्हणून तुला हेतुपुरस्सर घार हो म्हणून सांगितलंय. काय काम आहे? अयोध्येचा सार्वभौम चक्रवर्ती सम्राट राजा अयोध्यापती दशरथाने पुत्रकामेष्टी केल्यानंतर यज्ञ नारायण प्रसन्न होऊन त्या दशरथाला घे हे पायसदान प्रसाद देतील. वसिष्ठ कुलगुरूंच्या आज्ञेनुसार दशरथाने त्या प्रसादाचे 3 वाटे केले असतील. कौसल्या, सुमित्रा, कैकेयी. पण कैकेयीला अपमान झाल्यासारखं वाटल्यामुळं ती प्रसादाचा त्याग करील. तिने त्याग केलेला प्रसाद तू उचलायचा आहेस चोचीनी. आणि घारी असं उचलतात. माझा बालपणचा अनुभव सांगतो. म्हणजे मराठी पहिली जी नव्हतो त्याच्या अलीकडं जी त्यावेळची इयत्ता होती त्याला बिगरी असं म्हणत असत. आता काय म्हणतात मला ज्ञात नाही. अशा वर्गात होतो. दुपारी डबा खाण्याची, डबा म्हणजे डब्यातलं खाण्याची मराठी भाषा आहे, अशी सुट्टी झाली. आमच्या शाळेचं आवार प्रचंड होतं. जमखंडीमध्ये पागा गल्लीमध्ये एक मोठं चिंचेचं झाड होतं, त्याला मोठा पार बांधलेला होता. दुपारची न्याहारी करण्याची ती जागा होती माझी. मी बसलो. कढीचा डबा होता पितळी, त्यावेळी स्टेनलेस उदयाला आलं नव्हतं. असं मी डब्यातली पोळी भाजी लोणचं खात होतो. एक घार काय वेगाने वरनं आली. तिने तो कढीचा डबा उचलला, कढी चोचीत धरून ती निघून गेली वर. पण त्या डब्यात काही नाही म्हणल्यानंतर तिने बहुतेक रागाने तो डबा खाली फेकला. नशीब माझं माझ्या डोक्यात नाही पडत. घारी अशा प्रकारे भरारी मारून पदार्थ उचलतात. तू तो आणि प्रसाद उचलायचा आहेस आणि ऋष्यमुख पर्वतावर तपश्चर्येसाठी बसलेली जी अंजनी आहे त्या अंजनीच्या कुंजळीत टाकायचा आहे. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. असे मारुद्र आहे, त्यांना वायुपुत्र असं म्हणतात. तसे प्रत्यक्ष भगवान शंकरांचे अवतार आहेत, तसे ते वायुपुत्र आहेत. आणि अशा वायुपुत्र असणाऱ्या मारुतरायांची उपासना हा स्वरूप संप्रदायातला एक अनन्यसाधारण महत्त्वाचा भाग आहे. वायूचं काय महत्त्व आहे? तर स्वरूप संप्रदायाचं जे तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे की प्रवाहाच्या
उलटं पोहत जायचे. उलट प्रवाहाबरोबर पोहत जाणं श्रम नसतात, पण प्रवाहाच्या उलटं पोहत जाण्यामध्ये बहुत कष्ट असतात. सांगलीकरांना काही नव्याने सांगायला पाहिजे असं नाही, आताची स्थिती माहीत नाही, पण सांगलीचा माझा जुना ऋणानुबंध आहे. म्हणजे आईच्या पोटात असल्यापासून सांगलीचा आणि अण्णांचा संबंध आहे. सिटी हायस्कूलच्या अलीकडं जो रानडेवाडा, ते माझं पणजोळ आमच्या आईचं आजोळ. त्यामुळं तिथपासून येणं होतंच सांगलीत वारंवार, तेव्हाही होत होतं. पावसाळ्यामध्ये कृष्णाबाई दुथडी भरून वाहत असताना आयुर्वेद पुलाच्या कठड्यावरनं पुरात उडी मारायची, पण ते पोहणं प्रवाहाविरुद्ध नव्हतं, प्रवाहाच्या अंगाने होतं. आणि कुठं लागायचं? हरिपूरच्या घाटाला लागायचं. मुलंच काय, सांगलीतल्या माहेरवाशिणी कन्यासुद्धा त्यावेळच्या पोहत होत्या कृष्णाबाईत, भरलेल्या कृष्णाबाईत. हरिपूरचा गाठ नाही लागला, मग शेवटचं आशेचं स्थान वाडी, आणि वाडीच्या घाटाला जर लागला नाही, कृष्णा पंचगंगा तृप्यंतू असा तो भाग होता. पण प्रवाहाबरोबर इथं प्रवाहाच्या विरुद्ध उपासना आहे, आणि बहुतेक संप्रदायातल्या उपासना या प्रवाहाच्या विरुद्धच आहेत. संतांचं अभंग वाङ्मय, ओवी वाङ्मय नाही आहे, पण एक जाणकार महात्म्यांचं एक पद आहे, उलट उलट माघारा प्राण्या. हे प्राण्या, हे जीवा, तू काय कर, प्रवाहपतीत होऊ नको. प्रवाहपतीत न होता प्रवाहाच्या ऊर्ध्व गतीने तू जाण्याचा अभ्यास कर, म्हणजे साधना. आता साध्य कुठं आहे? प्रवाहाच्या उलट्या गतीने जाता 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 आपल्याला कोणत्या काठाला लागायचंय? तर दृश्य ब्रह्मांडातनं, दृश्य व्यवहारातनं, दृश्य व्यावहारिक पातळीवरच्या संकेतातनं, समजातनं. पुढचा शब्द आठवत नाही म्हणून नाही थांबलो, जाणीवपूर्वक थांबलो. भ्रमातनं, भ्रमात. सगळ्या भ्रमांचं वर्णन करण्याचं काही कारण नाही. सर्वात मोठा जर कोणता भ्रम असेल तर तुम्ही ब्रह्मचैतन्यांची आरती करताना त्यात एक ओळ आहे. काय ओळ आहे? मी जीव हा भ्रम द्वैत पसारा. मी जीव आहे, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, मी जन्माला येणार आहे, मी मरणार आहे, मी सुखदुःख भोगणार आहे. म्हणजे मी जीव आहे, हाच मुळात काय आहे? भ्रम आहे. आणि जोपर्यंत मी जीव हा भ्रम आहे तोपर्यंत अद्वैतानंदाची अनुभूती नाही, अद्वैत सुखाची झुळूकसुद्धा नाही. जीव हा भ्रम निरसल्याशिवाय परमानंद, स्वानंद, स्वरूपानंद, निजानंद, ब्रह्मानंद, सगळे समानार्थी शब्द आहेत, हा आनंद आपल्या अनुभवाला येऊच शकत नाही जोपर्यंत आपण जीव आहोत हा भ्रम आहे तोपर्यंत. आणि या भ्रमातनं बाहेर पडून ऊर्ध्व दिशेने पोहत पोहत आपल्याला मी जीव नसून मी ब्रह्म आहे या घाटाला आपल्याला लागायचं आहे. म्हणून मगाचा एवढा दृष्टांत विस्तारपूर्वक सांगितला. मी ब्रह्म आहे, जीव नाही, ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. आणि मी ब्रह्म आहे असा नुसता
बुद्धीने निश्चय होऊन उपयोगाचा नाही. बुद्धीने तर मी ब्रह्म आहे याचा निश्चय झालाच पाहिजे, पण त्याच्याबरोबर मी ब्रह्म आहे याचा अनुभव आला पाहिजे. अनुभव आला पाहिजे. नुसत्या बुद्धीचा निश्चय होऊन उपयोग नाही. मी पंचपक्वान्नावर ताव मारीन असा बुद्धीने निश्चय केला. खिशात दिडकी नाही. बुद्धीच्या निश्चयाचा काय उपयोग? तुम्हाला तर नाहीच आहे खिशात दिडकी. बुद्धीने तर निश्चय केला आहे, मग काय करावं? कोणत्याही उपाहारगृहात जायला तर काही पैसे लागत नाहीत. आपण चांगल्या उपाहारगृहात जाऊ, बसू, आणि आपल्या पुढं जे टेबल असेल त्या टेबलावर जे मेनू कार्ड असेल त्याची 108 वेळा पारायण करू शकेल. काही अवघड नाही. त्यात 1008 वेळा जरी पारायण केली मेनू कार्डाची, पोट भरेल का? तसं बुद्धीने निश्चय केला मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, उपयोग नाही. मी ब्रह्म आहे हा अनुभव आला पाहिजे. तो अनुभव सातत्याने टिकला पाहिजे. तो अनुभव सातत्याने टिकण्यासाठी ज्ञानाला विवेकासहित वैराग्याची नितांत गरज आहे. प्रत्येक शब्द महत्त्वाचा. एखादा जरी यत्न सुटला तरी प्रमेय लक्षात येणार नाही. झालेलं ब्रह्मज्ञान, झालेलं आत्मज्ञान टिकण्यासाठी त्याला प्रिझर्वेटिव्हची गरज आहे. आणि ते प्रिझर्वेटिव्ह जर काही असेल तर विवेकासहित वैराग्य. वैराग्य आहे पण विवेक नाही, उपयोग नाही. विवेक आहे, वैराग्य नाही, उपयोग नाही. विवेकासहित वैराग्याचे ज्ञान, तर अनुभवातली सातत्यता टिकेल. अनुभवातली सातत्यता टिकता 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 त्रिपुटीचा निराश झाला पाहिजे. कोणची त्रिपुटी? दृश्य, द्रष्टा, दर्शन, क्रिया, कर्म, कर्ता, ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता, ह्या तर त्रिपुटी नाहीशा झाल्याच पाहिजेत. पण अनुभव घेणारा मी, अनुभवाचा विषय ब्रह्म आणि ब्रह्माचा मला येत असलेला अनुभव, हे अनुभव, अनुभाव्य आणि अनुभाविता, ही त्रिपुटी ही शिल्लक राहता कामा नये. व्यवहारामध्ये आपण ज्याचा ज्याचा अनुभव घेऊ, पोटभर घेऊ, पण ज्याचा अनुभव आहे त्याच्यापेक्षा आपण वेगळे राहतो. श्रीखंड किती आवडो, मिळालं, बहुत सेवन केलं, आपण श्रीखंड होत नाही हो. आणि होत नाही हेच बरं आहे ना. होत नाही हेच व्यावहारिक स्तरावर बरं आहे. आम्हाला एक इंग्रजी पुस्तकामध्ये क्रमिक धडा होता. राजा अत्यंत लोभी, त्यांनी त्याच्या धर्मानुसार धनाच्या देवतेची उपासना केली. प्राप्त झाली ती. वर माग. राजाने वर मागितला, हात लावीन त्याचं सोनं झालं पाहिजे. तरी त्या देवीने सांगितलं, राजा मी वर द्यायला तयार आहे, माझी ताकद आहे, पण तू विचार कर, तू वर बदलावास असं वाट नाही. म्हणला द्यायचा असेल तर मला हात वर पाहिजे. तसाच तू म्हणे. आला घरी. राजा तो तहान लागली होती. शागिर्द जो होता त्या शागिर्दाने सरकार स्वारीसाठी स्वच्छे, सुगंधे, शीतळे, अत्यंत स्वच्छ, काय ॲक्वागार्ड म्हणा किंवा तत्सम काही असेल असं स्वच्छ पाणी, सुगंधित वाळा, नागरमोथा, चंदनचुरा,
असे जे काही सुगंधित पदार्थ आहेत त्यात एक आणिक दोन पदार्थ आहेत, गवला आणि कचरा. कचरा पेटीतला नव्हे, काष्ठाौषधीच्या दुकानात मिळतं हा सुगंधी पदार्थ. असं सुगंधित पाणी, आणि ते सुद्धा कोमट नाही, शीतल, मोठ्या सुंदर आणि पात्रात आणलं. राजाने हातात धरलं आणि काय हो, दचकलाच तू. त्या पात्रासहित आणि पात्रातल्या पाण्यासहित काय झालं असावं? तू म्हणला अरे बापरे, आता मला माझ्या हातनं पाणी पिता येणार नाही, कुणीतरी पाणी मला पाजलं पाहिजे. मराठी भाषा आहे, काय त्याला पाणी पाजलंय. अमेरिकेत होता पहा मुलगा, पण भाग्य त्यांचं शेवटचं पाणी घालायला आला वगैरे वगैरे, वेगवेगळ्या छटा आहेत पाणी पाजल्याच्या. मला कोणतरी पाजायला पाहिजे. तर त्याची एकुलती एक अत्यंत लाडकी कन्या, युवराज्ञी, भावी साम्राज्ञी ती आली. त्याला कळून चुकलं होतं. तो म्हणला बेटा माझ्याजवळ येऊ नको, जवळ आलीस ना सोन्याची पुतळी होशील. गोष्ट आहे ती, सोडून द्या. आम्ही ज्या पदार्थाचा अनुभव घेतो, ज्या पदार्थाचं, ज्या देशाचं, ज्या कालाचं, ज्या वस्तूचं आम्हाला ज्ञान होतं, त्याच्या योगाने आम्हाला ते देशत्व, ते वस्तुत्व, ते सरत्व, ते कालत्व प्राप्त होत नाही. ही व्यावहारिक स्तरावर उत्तम गोष्ट आहे. पण अध्यात्मामध्ये परब्रह्माचं ज्ञान झालं की तो परब्रह्मापेक्षा वेगळा राहत नाही. श्रुती असं सांगतात, ब्रह्मविद ब्रह्म एव भवती. विद म्हणजे जाणणे. ज्यांनी ब्रह्म जाणलंय, समर्थांनी आपल्या साहित्यामध्ये जाणीव आणि नेणीव हे दोन शब्द वारंवार वापरलेत. नेणिवेचा जो आहे ना, त्याचं आत्मकल्याण कधीच नाही. कल्याण तेव्हाच होतं, जाणीव होते तेव्हा. आणि ती जाणीवसुद्धा शुद्ध जाणीव पाहिजे, शुद्ध जाणीव पाहिजे. शुद्ध जाणीवेला जर गर्वाचा स्पर्श झाला तर गर्वाच्या योगाने शुद्ध जाणीव झालेला सुद्धा पतितच होतो. नेमता तर पतित आहेच आहे, प्रश्न नाही. जाणीव शुद्ध पाहिजे. त्या जाणीवेला समर्थांनी बऱ्याच ठिकाणी विज्ञान असं म्हणलेलं आहे. म्हणजे जाणीवेची सुपरलेटिव्ह डिग्री विज्ञान. विज्ञान म्हणजे काय? संतांच्या शब्दाच्या माध्यमातनं, षडदर्शनांच्या शब्दातनं, पुराण ग्रंथांच्या शब्दातनं, वेद ग्रंथातनं, उपनिषद ग्रंथातनं जे आपल्याला शब्दपरिचय झाला आहे, त्या शब्दपरिचयातली अर्थरूपता प्राप्त होणं म्हणजे विज्ञान. नुसतं शब्दार्थ कळणं हे शाब्दिक ज्ञान, आणि त्याचा अनुभव येणं, मग ते ज्ञान ज्ञान न राहता त्याचं विज्ञान होतं. हा संप्रदायाला भगवंताने 7व्या अध्यायात सांगितलं, अर्जुना तुला नुसतं ज्ञान सांगत नाही, तुला विज्ञानासहित ज्ञान सांगतो. तुझं ज्ञान सांगेन सहित विज्ञानीसी. आणि अर्जुना तो म्हणशील की तू विज्ञान घेऊन काय करायचंय? तर भगवंत सांगा, अर्जुना एर प्रपंच हे अज्ञान. हा प्रपंच म्हणजे हा संसार सत्य आहे अशीच ठाम भूमिका असणं म्हणजे अज्ञान. प्रपंच हा खरा नसून, संसार खरा नसून, त्याचं आद्य तत्व जे आहे ते खरं आहे, हे ज्ञान. आणि येर प्रपंच हे विज्ञान. म्हणून विज्ञान काय, अज्ञान काय आणि ज्ञान काय, भगवंतानी तिथं विज्ञान शब्दाचा अर्थ
प्रपंच असा केलेला आहे. समर्थांनी विज्ञान शब्दाचा अर्थ अनुभव स्वरूप ज्ञान असा केलेला आहे. म्हणून संप्रदाय कळला पाहिजे, म्हणून कळला पाहिजे संप्रदाय. मग असं जे ज्ञान ते झाल्यानंतर पुन्हा काय झालं पाहिजे? नेणीव तर गेलीच पाहिजे. जाणीवेचं विज्ञान झाल्यानंतर पुन्हा ती जाणीव हरपली पाहिजे. हरिपाठात ज्ञानराज सांगतायत, जाणीव नेणीव भगवंती नाही. भगवत तत्व जे आहे ना त्याच्या ठिकाणी नेणीव तर नाहीच नाही. पण बाबा नेणीवेच्या सापेक्षतेत असणारी जाणीवही नाही. ज्यांना आत्मपदाची ओढ आहे, तळमळ आहे, ते प्रार्थना करतात, जाणोनी नेणते करी माझे मन. आधी मला जाणतं कर, आणि मग जाणते पण सुद्धा न राहता ते जाणते पण सुद्धा नेणतेपणात गेलं पाहिजे. जाणते पण नेणतेपणात पर्यवस्थित होण्यासाठी काय लागतं? भगवंताचं पराप्रेम लागतं, ज्ञानोत्तर भक्ती लागती. अजून सीझनला अवकाश आहे, पण दृष्टांत कळे, बाजारात कैऱ्या आल्यात. तुम्ही साखर आंबा घालत असताना कैरी मऊ पाहून आणता का दगडासारखी कठीण हिरवीगार पाहून आणता? कशी आणता? कठीण. मग पुढं त्याच्या काही प्रक्रिया आहेत ना, त्या प्रक्रिया करता 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 मग ती आंब्याची फोड साखरेच्या आणि पाकात किती तारी पाक करायचा सिंधू? 1 तारी नाही करायचा, बुरा येतो. 2 तारी पाक करायचा. मला विश्वास आहे, मी जर कोचिंग क्लासेस आणि पाककलेचे चालवले मला चांगलं यश मिळेल. अशा त्या 2 तारी पारदर्शक पाकामध्ये ती कैरीची फोड मुरली म्हणजे त्याचा काय होतो? साखर आंबा होतो. तसं मी देह नसून मी ब्रह्म आहे. हे कसं आहे? हिरव्यागार कैरीसारखं आहे. मी ब्रह्म या समजुतीत राहणं. आणि मग तो कैरीचा आंबटपणा, हिरवेपणा, घट्टपणा जाऊन मऊ, सुखद, अत्यंत गोड, मुलायम असा साखर आंबा होण्यासाठी भक्तिप्रेम रसायनाची, भक्तिप्रेम स्वरूप पाकाची गरज आहे. म्हणजे मग जाणीवेचं नेणते पण होतं आणि तिथं भक्तीचा सुंदर उद्गम आपल्या हृदयामध्ये होतो. एक स्वतंत्र विषय, आपला विषय इथून निघाला की असं उलट्या दिशेने पोहायचं आहे. आणि ते पोहत असताना समर्थाने आपल्याला एक आधार दिला आहे. जसं नवीन पोहायला शिकलेला आहे तो पाण्यात पोहत असताना त्याला जसं आणि हवा भरलेली, पंक्चर न असलेली ट्यूब म्हणा, पाठीवर एका विशिष्ट आणि झाडाच्या लाकडाचा अत्यंत हलका ओंडका म्हणा, असं काहीतरी त्याच्या कमरेला बांधलं जातं आणि गळ्यात दगड बांधला तर ते बुडेल. तर तसं समर्थाने एक आपल्याला उलटं पोहत असताना आधार सांगितला आहे. काय? या दृश्य जडचेतन चराचर ब्रह्मांडाची उभारणी कशी झाली हेही कळलं पाहिजे. आणि नंतर या दृश्य ब्रह्मांडाची संहारणी कशी होती हेही कळलं पाहिजे. मग हे कळण्यासाठी मूळ माया कळली पाहिजे, गुणमाया कळली पाहिजे. त्या गुणमायेच्या ठाई असणारे सत्व, रज, तम हे गुण कळले पाहिजेत. त्या गुणानुसार ज्यांचं कार्य आहे तो ब्रह्मदेव कळला पाहिजे, ते विष्णू कळले पाहिजेत, ते शंकर कळले पाहिजेत. म्हणजे आपल्याला या ब्रह्मांडाची
उभारणी कशी झाली आणि या ब्रह्मांडाची संहारणी कशी होते याचं ज्ञान होतं. आणि असं ज्ञान होता 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 आपण क्रमाने उलटा लय करत, पुढचं सोडून द्या, महत्त्वाचं लय सांगतो. पृथ्वी तत्वाचा लय पाण्यामध्ये, पृथ्वी सहित पाण्याचं लय तेज ह्या भूतामध्ये, पृथ्वी आप तेज सहित सगळ्यांचा लय वायुतत्वामध्ये, आणि पृथ्वी आप तेज वायू या चारही महाभूतांचं लय आकाशामध्ये. असा तत्वता लय करायचा आहे. मग उरलं काय? तर तुम्ही बोलायचं. काय उरलं? आकाश उरलं. बरं, मग आकाश म्हणजे ब्रह्म नव्हे. मला काल परवा कोणीतरी विचारलं होतं. आज ते मातोश्री नाही येत बहुतेक, आज रथसप्तमी आहे, त्यामुळं बहुतेक उपस्थिती कमी आहे आणि आरती मंडळाची आरती आहे. मला असं वाटलं होतं खोऱ्याला की आरती मंडळ आज आरतीची वेळ बदलेल, असं आपलं मला खोऱ्याला वाटलं होतं. आणि त्यामुळेही काही मंडळींना येता आलेलं नाही, त्यामुळं उपस्थिती कमी आहे. आज त्या नाही येत, पण आता विषयाला सांगून जातो. समर्थांनी मागच्या एका दशकातल्या एका समासात 14 प्रकारची ब्रह्म सांगितली. चतुर्दश ब्रह्मनाम समास अमुक असं त्या समासाचं नाव आहे. समर्थांना 14 ब्रह्म अभिप्रेत नाहीत. मुळात नाहीत तर समर्थ 14 ब्रह्म कसं सांगतील? पण एकमेवा द्वितीय ब्रह्म काय आहे हे सांगण्यासाठी, म्हणून ज्यांचा लय करायचा आहे, ज्यांचा विचाराच्या द्वारा निराश करायचा आहे, आणि असा क्रमाक्रमाने उलट्या पद्धतीने 13 ब्रह्मांचा निराश करता 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 शेवटी खम ब्रह्म जे आहे म्हणजे आकाश ब्रह्म त्याचाही निराश करून आकाश ज्यातनं निर्माण झालं तिथं स्थिर व्हायचंय. मग आकाश कशातनं निर्माण झालं? श्रुती वाचा. आत्मना आकाश संभूत. हा तुमच्या आमच्या हृदयामध्ये मर्यादित स्वरूपाने असणारा जो आत्माराम आहे आणि या चराचर व्यापक विश्वामध्ये व्यापून असणारा, आधारभूत असणारा, त्याचं भरणपोषण करणारा, इतकं असून पुन्हा विश्वोत्तीर्ण असणारा, 2-3 शब्द लक्षात ठेवा. तो विश्वाधार आहे, तो विश्वंभर आहे, तो विश्वव्यापक आहे, आणि इतकं सगळं असून तो विश्वोत्तीर्ण आहे. पुन्हा शब्द उच्चारतो. भगवंताला जी काही विशेषणं वापरली आहेत, विशेष नाम आहेत, तो काय आहे? विश्वाधार आहे. नुसता विश्वाधार नाही, विश्वाधार तर आहेच, पण तो आंतरबाह्य विश्वाला व्यापून आहे. एक गोपी सांगते आपला विश्वव्यापक परमात्म्याचा अनुभव. हरी येथे रे, हरी तेथे रे, हरिविण रिता ठाव न दिसे कोठे रे. दुसरी पण एक आपला अनुभव सांग. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोण रे. पुण्यात होतो नारायण पेठेत एकांच्या घरी, वर घर मालक राहत होते. त्यांचा छोटा नातू होता 5-6 वर्षाचा. मी असं कुठून तरी कीर्तन सेवा करून आलो होतो. तो आपल्या आईला काय म्हणला, आई आज अण्णाने खाली धोतर, मध्ये धोतर आणि वरही धोतर, असं तो आईला म्हणा. धोतर नेसवतो, अंगावरनं उपरनं पांघरलं होतं आणि डोक्यावर पटका होता. त्याला वाटलं अण्णाने बहुतेक 3 ठिकाणी धोतरच वापरलंय. त्या मुलाचे चिमखडे बोल सोडून द्या, सिद्धांत लक्षात ठेवा. या चराचर चेतन जड अशा विश्वाच्या आदी, मध्ये आणि अंती काय आहे?
आधारभूत जे ब्रह्म आहे तेच विश्वाला व्यापून आहे. म्हणून जो विश्वाधार आहे तो विश्वव्यापक आहे. विश्वाधार असून विश्वव्यापक असून तो विश्वंभरी आहे. विश्वंभरी आहे. आपण वृथा चिंता करतो, वृथा करतो. चिंतन करावं, चिंता करू नये. पण आपण चिंता करतो काय? श्रीराम जय राम जय जय राम त्रयोदशाक्षरी मंत्र आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय द्वादशाक्षरी आहे. राम कृष्ण हरी षडाक्षरी आहे. ओम नमः शिवाय षडाक्षरी आहे. नमः शिवाय पंचाक्षरी आहे. विठ्ठल 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 3 अक्षरी आहे. राम 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 2 अक्षरी आहे. ओम 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 1 अक्षरी आहे. वृद्धत्व आलं ना की सगळ्या वृद्धांचा अष्टाक्षरी मंत्र असतो. तो मिळण्यासाठी सद्गुरूंची गरज लागत नाही, स्वतःसिद्ध असतो. 8 अक्षराचा. तुम्हाला ठाऊक आहे का? हां बस. कस करू काय करू 8 अक्षर. चिंता चिता एकदाच जाळते, चिंता अहर्निशी जाळते. चिंतन करावं, नामचिंतन करावं, आत्मचिंतन करावं. पण आपण चिंतन करत नाही. चिंता केल्याशिवाय राहत नाही. चिंता करून काही उपयोग नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टींचा का पतिलक्ष्मीचा. इतक्या सगळ्याचा इत्यर्थ. ज्यांनी चोच दिली आहे त्यांनी चाऱ्याची सोय केलेली आहे. पण आम्हाला हे कळत नाही. आमचा विश्वास नाही. आम्ही चिंता करतो. मग असा तो विश्वाधार आहे, विश्वव्यापक आहे. नव्हे तो विश्वंभर आहे. समर्थांचे जसे श्लोक आहेत ना तसे तुकोबारांचे सुद्धा एक 12-15 श्लोक आहेत. श्लोकवृत्तच वापरलं आहे त्यांनी. त्याची त्यांनी गंमत सांगितली. एक प्रयोगशील मनुष्य वारंवार वेगवेगळे प्रयोग करायचे. तो म्हणला गायी गवत खातात, आंबोण खातात, पशुखाद्य खातात, गोदरेज फूड, दूध देतात, म्हशी दूध देतात, शेळ्या दूध देतात. आपण एक असा प्लॅन तयार करू की उत्तमातलं उत्तम पशुखाद्य जे आहे म्हणजे मंगळवेढ्याकडचा कडवा. मंगळवेढ्याकडचा कडवा हा कडव्यामध्ये अतिशय उत्तम कडवा. पशुखाद्य तेल जिथं तयार होतं त्या ठिकाणचं आणि खाली उरलेली पेंड, सरकीची पेंड, करडईची पेंड, शेंगदाण्याची पेंड, भुसा, सरकी, हे सगळं आंबोण हे आपण प्लॅन्टला पुरवू. आणि मग प्लॅनमध्ये त्याच्यावर प्रक्रिया करून मग काय होईल? दूध होईल. केला प्लॅन तयार, त्याला फीड केलं हे सगळं उत्तम खाद्य. पलीकडं मोठा कॅन लावला दुधाचा की आता भरणार दुधाने. कॅन भरला, दुधाने नाही, राड सगळ्याची. सगळ्याचं बारीक चूर्ण झालं होतं, एकजीव झाले होते, दूध नाही झालं. तुकोबाराय सांगतायत तृणे वाटिता क्षीर ते होत नाही. बाबा तुझी बुद्धी किती चालवली तरी प्लॅनमध्ये दूध तयार होणार नाही. आणि मातेच्या उदरी जन्म येताच त्याच्या पोटाची जी सोय आहे, मातेस्तन बाळा दुधाची उत्पत्ती कोणी केली? विश्वंभर आहे तो, विश्वंभर आहे. असा तो विश्वाधार आहे, विश्वव्यापक आहे, विश्वंभर आहे. आणि इतकं असून तो विश्वोत्तीर्ण आहे. असं जे ते विश्वोत्तीर्ण ब्रह्म आहे त्या ब्रह्मापर्यंत पोचण्यासाठी आड येणारे हे सगळे 13 ब्रह्म जे आहेत ना त्यांचा विचाराच्या द्वारा समर्थांचा शब्द आहे निरशन.
ते निराश म्हणत नाही आहेत. समर्थांचे काही शब्द त्या काळातली मराठी काय आहे ते सांगणारे आहेत. व्यर्थ लिहिलेलं नाही समर्थांनी. काय लिहितात? वर एक मात्र आहे, व्यर्थ, त्यावेळची ती शब्द पद्धती आहे. हा एक मोठा अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे. आपल्याला तिकडे जायचं काही तुर्तास कारण नाही. असा निराश करायचा आहे, पण निराश करण्यासाठी उभारणी करावी लागती. आणि या उभारणी आणि संवारणी यालाच वेदांतातले शब्द आहेत अन्वय आणि व्यतिरेक. म्हणजे काय? गीतेच्या 15व्या अध्यायात तर अथ पंचदशाध्याय श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूद अधशाखम अश्वत्थम प्रावुरव्यम. पहिला श्लोक. दुसरा श्लोक काय? न रूपमस्ते ततोपलभ्यते नांतो न चादिर. म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये या जगदंबराची उभारणी केली आणि न रूपमस्ते म्हणून या उभारणी केलेल्या जगताची काय केली? संवारणी केली. याला शास्त्रीय भाषेमध्ये अन्वय आणि व्यतिरेक म्हणतात. तसं उभारणी आणि संवारणी याचं ज्ञान झालं म्हणजे ह्या विचारांती आपल्याला ब्रह्म सापडतं. पण हे ब्रह्मसुद्धा एकदम हाती येत नाही. आपल्याला राष्ट्रपतींची भेट घ्यायची आहे. मारुती रोडला भेटतील का? मग कोल्हापूर रेल्वे स्थानकावर, मिरजेवर, छत्रपती शिवाजी टर्मिनस, चर्चगेट, नाही. कुठं भेटतील? दिल्लीत कुठं भेटतील? तर राष्ट्रपती भवनात. राष्ट्रपती भवनात कुठं? आलेल्या मंडळींना भेटायचा जो कक्ष आहे त्या कक्षामध्ये पूर्वनियोजित वेळ घेऊन गेलो तर भेटतील ना. तसं भगवंताचं दर्शन होण्यासाठी म्हणजे लौकिक अर्थाने मंदिराचं जे आणि महाद्वार आहे त्या महाद्वारातनं ओलांडून आत जावं लागतं. सभामंडपातनं पायऱ्या चढून गाभाऱ्याच्या बाहेर यावं लागतं. गाभाऱ्यातनं उमरा ओलांडून आत जावं लागतं म्हणजे परवानगी असेल तर. त्या शनींचं काय झालं हो? महिलांना परवानगी मिळाली का? फडणीसांच्यावर सोपवलं होतं. फडणीस मला वाटतं अजून काही बोलतच नाहीत त्या संबंधाने. फडणीस जो देतील तो निर्णय उभय पक्षांना मान्य आहे असं परवा छापून तरी आलं. दर्शन होईल सिंहासनाची त्या दैवतेच्या प्रतीकाचं. समर्थ म्हणतात नाही नाही, आणखीन एक मध्ये आहे. 13 ब्रह्मांचं निरसन झालं तरी निष्कलंक ब्रह्म जे आहे त्याची अनुभूती एकदम येणार नाही. का येणार नाही? तर ते ब्रह्म आणि आपण याच्यामध्ये अजून मायेचा पडदा आहे. आणि तो मायेचा पडदा बाजूला सरल्याशिवाय माया दृष्टीत जे आहे, मायेचा ज्याने अंगीकार केला आहे, माया ज्याच्या सत्तेने अधिष्ठित शकते त्या ब्रह्माचं दर्शन मायेचा पडदा दूर झाल्याशिवाय होणारच नाही. म्हणून एक समास आहे वेगळा, माया निरसन. मायेचा निराश, मायेचं निरसन. ती माया कशी आहे? माया ही स्वाश्रया आहे. आणि नुसती स्वाश्रया असं नाही की माया स्वविषय आहे. म्हणजे काय? ज्याच्या आधाराने ती माया आहे त्या आपल्या आधाराला ती आपल्या आणि विलक्षण शक्तीने झाकून टाकते. जसं आता बहुतेक नद्यांचं पाणी दिसतच नाही. रंकाळ्यासारख्या प्रचंड आकाराच्या तलावातलं पाणी दिसत नाही का? पाण्यावर काय आहे? ती पाण वनस्पती आहे. पाणी दिसत नाही. आणि ज्यांना हे कळत नाही ना
उदाहरणार्थ जुन्या मुंबई पुणे रस्त्याने जर आलात ना, दापोडी सोडली आणि दापोडी आणि खडकी याच्यामध्ये मुळा नदी आडवी जाते. मोठा उंच पूल आहे त्याच्यावर, खालनं मुळा नदी वाहते, पाणी दिसतच नाही. इथून तिथवर नजर पोचेपर्यंत हिरवगार की पान वनस्पती. ज्यांना यातलं काहीच कळत नाही ते विचारतात, काय हो हे नवीन काय प्रकारचं पीक आहे? पीक नाही, ते मोठी घाण आहे. पण ज्याच्या आधाराने ती उत्पन्न होते त्याच पाण्याला ती झाकून टाकते. तशी माया ज्या परब्रह्माच्या आधाराने उभी राहते त्याच आणि परब्रह्माला ती झाकून टाकते. आणि माया खरंच असती ना तर तिचा निराश करणं सोपं होतं. माया खोटी असती तरी निराश करणं सोपं होतं. पण माया कशी आहे? माया सत ही नाही, माया असतही नाही. मग म्हणजे सदासद असेल. एकाच वेळी एका वस्तूच्या ठिकाणी दोन परस्पर विरोधी गुणधर्म राहू शकत नाहीत. एक खरी तरी असेल, खोटी तरी असेल. खरी खोटी असू शकत नाही. मग कशी आहे? भागवतकारांनी वर्णन केलं, सन्नाप्य संज्ञा उभयात्मिकाना. खरी नाही, खोटी नाही आणि उभयअंगी खरी खोटी नाही. खरी खोटी नाही हे कळण्यासाठी सांगतो एक गंमत. आष्ट्याला झवरांचं खाजगी मालकीचं अतिसुंदर राम मंदिर आहे. मूर्ती तर अतिशय आणि अतिशय प्रसन्नचित्त आहे. तिथं होतं आमचं भजन. फार वर्ष झाली त्या गोष्टीला. आणि माझ्याबरोबर मला वडील शोभतील असं ज्यांचं त्यांच्या माझ्या वयात अंतर होतं ते आमचे संगीत भजनपटू मोरबा कुलकर्णी होत. सेवेला अवकाश होता. आम्ही त्या झवरांच्या जुन्या घरी गेलो. स्वागतासाठी त्यातल्या एका घरातल्या माऊलींनी चहा आणला. त्या मोरोबंदांच्या समोर ठेवलं. ते म्हणले, भाभी चहा दिलात धन्यवाद, पण हा जरा गार झालाय, मला अतिशय ऊन लागतो. हां, त्या बिचाऱ्या भाभी त्यांनी तो कप बशी उचलली, पुन्हा त्या ओटीवरनं माझघर ओलांडून स्वयंपाकघरात गेल्या, निघाल्या. मी म्हणलं, भाभी असं करू नका. म्हणलं, का? तुम्ही पुन्हा स्वयंपाकघरातनं ऊन करून ओटीवर येईपर्यंत पुन्हा मोरबा म्हणणार हा गार झालाय. तुम्ही असं करा, तो चिमटा पातेलं हे सगळं घेऊन या आणि इथं ह्या कपात होता, म्हणजे त्यांना ऊन पुरेल. म्हणजे प्रत्येकाची गार आणि गरम याची व्याख्या वेगवेगळी आहे ना, वेगवेगळी आहे. तसंच ताकाच्या बाबतीत बोलू का? अहो, पूर्वी मला कळायचं नाही. मी आपला ती ताकाची वाटी तोंडाला लावायचं. अरे बापरे, निखारा भरा असं आंबट. मग हल्ली मी सुधारलोय, चमचा मागून घेतो. वाटीतनं चमचाभर घ्यायचं, बघायचं, पिण्यालायक असेल तर प्यायचं, नाहीतर नको म्हणायचं. पण काही जणांची गोडाची मधुरतेची व्याख्याच वेगळी आहे. चांगलं आंबट झार ताक त्याला ते म्हणतात गोडच आहे. बघ काय करणार. आणि वराडातल्या लोकांची खुली कल्पना आहे की त्याच्यात साखर घातली म्हणजे दह्याचा ताकाचा आंबटपणा जातो. बाप जन्मी जाणार नाही. साखरेची गोडी लागेल पण त्या ताकाच्या आंबटपणा बरोबर लागेल. साखर घालून दह्याची ताकाची आंबटपणाची चव जात नाही. तसं माया अशी खरीही नाही, माया खोटी नाही, खरी खोटी नाही. मग कशी आहे? अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय आहे माया. आणि त्यामुळं तिचा निराश करणं अवघड आहे. खरी असती सोपं झालं, खोटी असती निराश करण्याचा प्रश्नच उद्भवला नसता. पण खरी नाही, खोटी नाही, खरी खोटी नाही, मग ती कशी आहे? संत वाङ्मयामध्ये रूपक अलंकार आहे. माया सांगण्यासाठी संतांनी या अलंकारिक भाषेचा उत्तम उपयोग केला आहे.
ते बहुरूपी आहेत का होता? कमी झाली संख्या. आहेत अजून ग्रामीण भागात, कधीतरी येतात, पहिल्यासारखे नाही, कमी झाले. ते बहुरूपी यायचे. सखूबाई, साळूबाई, लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला असं म्हणायचं. कुणाचं लग्न असं जर त्या बहुरूप्याला विचारलं तर तो बहुरूपी सांगायचा, भीष्मांची नात. वधू कोण? भीष्मांची नात. आणि वर कोण? मारुतरायांचे आणि प्रपौत्र पौत्र असं. वधूवर कळले. कोणत्या कार्यालयात आहे? खरे मंगल, खरे प्रोजेक्ट कुठं आहे? खम ब्रह्म कार्यालय ठिकाण. जाऊ कसे तरी. मेनू काय आहे? कासवीच्या तुपात तळलेली जिलबी आहे. प्रधान आचारी कोण आहेत? 2 आंधळे आहेत, 2 पांगळे आहेत आणि 2 छोटे आहेत. असे 6 आचारी कासवीच्या तुपात जिलबी तळणार आहेत. वधूवर कळले, कार्यालय कळलं, अर्थ काय कळला? नुसती वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिकामित्येव सत्यम. हे सगळं वाचारंभण आहे, म्हणजे शब्दांचे भुईनळे आहेत, अर्थ काहीही नाही. हे जसं लग्नाचं वर्णन केलं की ज्यात काही अस्तित्वच नाही, तशी माया अस्तित्वातच नाही, पण अस्तित्वात नसून ती आपल्याला भगवंतापासून लांब ठेवण्यामध्ये कायम यशस्वी होते. खोल वेदांताच्या निबिड अरण्यात तुम्हाला नेऊ शकत असलो तरी आत्ता गरज नाही काही. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगतो. माया काय आहे? कशी आहे ही माया? तर ती शास्त्रीयदृष्ट्या सांगितलं, सन्नाप्य संज्ञा उभयात्मिका ना अशी आहे. मग ती आपल्याला का दूर ठेवू शकते? का दूर ठेवते? तर ती नसून सुद्धा ती आहे असा आपला दाट विश्वास आहे. आणि वेदांत दर्शनाने, वेदांत दर्शन म्हणलं की महामती व्यासांचं ते दर्शन आहे, उत्तर मीमांसा असं त्याला म्हणतात. पण या षड्दर्शन जे आहेत, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा, या सगळ्यांच्यात एक मत नाही. पण या सगळ्या मतांतरांचा गलबला मोडून एक अद्वैत सिद्धी की पताका फडकवली भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्यांनी. ते आचार्य असं म्हणतात की माया का आम्ही आणली? तर एक ओळी सांगतो आधी, पूर्वपक्ष म्हणून. आवाजे झालेची नाही तयाची वार्ता पुससी काही. ज्ञानोबारायांचा एक दृष्टांत आहे, वांझेची आले का कैची जन्मपत्रिका. वांझेच्या मुलाची जन्मपत्रिका, जन्मटिपण, ग्रहमान, रास, अवकळाला चक्र कोण सांगणार? काही खरंच नाही ना, खरंच नाही. तशी माया नाही. मग आली कुठून? माया शब्द आला कुठून? का आणला आचार्यांनी? तर प्रपंच झालाच नाही हे कळून घेण्याची आपली बुद्धी निर्मळ नाही. मग सांगावं लागतं, ऊर्ध्वमूलाधशाखम, वरी मूळ खाली शाखा असा संसार वृक्ष. सत्य आहे म्हणून सांगायचं नाही आहे, अध्यारोप करण्यासाठी, अपवाद करण्यासाठी अध्यारोप करायचा आणि मग तो आरोप अपवादाने खोडून काढायचा, ही तत्वज्ञान सांगण्याची रीती आहे. अध्यारोप अपवादाभ्याम प्रपंचम निष्प्रपंचते.
आपण संप्रदाय 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 भोगतो. संप्रदायाचं तत्त्वज्ञान काय आहे हे आपल्याला कधी कळतच नाही. आपण कधी विचारच करत नाही. स्वरूप संप्रदायाचं तत्त्वज्ञान आहे हे की आधी मायेचा अध्यारोप आणि मग मायेचा अपवाद नाहीच आहे. मग काय आहे? आहे ते परब्रह्म आहे. आहे ते परब्रह्म. आणि असं जे निर्विशेष परब्रह्म आहे त्याच्या ठिकाणी ती मूळ माया जे समर्थ म्हणताय ती मूळ माया म्हणजे काय आहे? तर त्या परब्रह्माच्या ठिकाणी स्फुरण आहे. स्फुरण होणं हे कशाचं काम आहे? पंचमहाभूतामध्ये कोणत्या भूताचं काम आहे स्फुरण होणं? पृथ्वीचं नाही, पाण्याचं नाही, तेजाचं नाही, आकाशाचं नाही. स्फुरण होणं हे वायूचं काम आहे. दृष्टांताने लक्षात घ्या, सोपं आहे, काय अवघड नाही. स्थिर जलाशय आहे ज्याच्यावर लाटा नाही, स्थिर आहे, शांत पाणी आहे. लाटा कशाने निर्माण होतात? हलकी जरी वायूची झुळूक आली तरी म्हणजे त्याचा अर्थ स्फुरण हे जे कार्य आहे त्या स्फुरण कार्याला निमित्त कारण आहे पाच भूतातलं वायू हे तत्व. वायू हे महाभूत. आणि स्वरूप संप्रदायातली मारुतरायांची उपासना जी आहे ती पवनसुत हनुमान. मला या दोन्हीचा समन्वय करून विषय आटपता घ्यायचा आहे. वायूचं आणि नियंत्रण म्हणजे उपासना. वायूचं नियंत्रण. वायू अखंड चाललेला आहे. कुठपासून कुठं चाललेला आहे? आपल्या शरीरात ब्रह्मांडामध्ये जसा वायू आहे तसा आपल्या शरीरात वायू आहे. त्या वायूचे 10 प्रकार केले. प्राण, अपान, व्यान, उदान, समान, देवदत्त, धनंजय, कृकल असे हे सगळे वायूचे मुख्य प्राण आणि उपप्राण म्हणजे 10 प्रकारचा वायू आपल्या शरीरात खेळतोय. त्यातला जो प्राणवायू आहे, प्राणतत्व जे आहे, तो प्राण नावाचा वायू कुठपासून कुठं खेळतोय? तर पतंजली महामुनींनी योगशास्त्रकारांनी आपल्या शरीरामध्ये षडचक्र सांगितलेली आहे. त्यातल्या मूलाधार चक्रापासनं ते मस्तकामध्ये सहस्राधार चक्र, ज्याला ब्रह्मरंध्र असं म्हणतात. आणि एक सांगू का? जोपर्यंत बाळ जन्माला येत नाही तोपर्यंत त्याच्या शरीरातला वायू येरझार करत असतो, तो टाळूत न करत असतो. आणि जन्मालाचा एक क्षणी ते टाळूचं द्वार बंद होतं आणि तो नाकपुडीतनं श्वासोश्वास करू लागतो बा इडा आणि पिंगला. आणि म्हणून टाळू भरली का, टाळू भरली का. जन्माला आलेल्या मुलाच्या टाळू प्रशेषावर ब्रह्मानंदाच्या ठिकाणी बोट ठेवलं की कातडी थोडी मऊ असते, दबली जाते. पण हळूहळू बाळ मोठं होईल तसं ते टाळूचं द्वार जे आहे ते पूर्ण बंद होतं. असा मूलाधार चक्रापासून ब्रह्मानंदापर्यंत प्राण नावाचा वायू सारखा वर खाली वर खाली वर खाली करतोय. त्यालाच आपण आपल्या भाषेमध्ये श्वास आणि उश्वास किंवा निश्वास म्हणतो. श्वास आणि उश्वास याची जी गती आहे त्या गतीचं नियंत्रण करणं एक आहे. भ्यालो, घाबरलो, दचकलो, काही सुचेना असं झालं, आपला श्वासोश्वास हा जलद होऊ लागतो. आणि मग डॉक्टर मंडळी, वैद्य मंडळी सांगतात नाडी जलद चालली आहे, जोरात आहे. मग हा जो श्वासोश्वास आहे तो जास्तीत जास्त संथ करणं. तर एक दुसरा फायदा सांगतो. श्वासोश्वास किती घ्यायचे हे जन्माला येण्याच्या वेळी आकडा ठरलेला आहे. आम्ही जर तो कोटा जो दिलेला आहे आपल्याला जन्माला येताना तो लवकर वापरला तर
काय होईल? मरण लवकर येईल. मरण येऊ नये म्हणजे लांबावं, येऊ नये नाही येणारच, पण ते लांबावं असं वाटत असेल, श्वासोश्वासाचं नियंत्रण झालं पाहिजे, दीर्घ श्वास घेता आला पाहिजे आणि तो सोडता आला पाहिजे. आणि असा दीर्घ श्वास घेणं आणि दीर्घ सोडणं याच्यामध्ये एक प्रक्रिया आहे. योग मार्गातला कुंभक मला आपल्याला सांगायचा नाही, सहज कुंभक होतो. सहज कुंभक याचा अर्थ श्वास अतिशय संथ होतो. आणि म्हणून वायुदेवता जी मारुतराय आहे त्या मारुतरायांच्या उपासनेशी त्याचा निगडीत केलं आहे. श्वासोश्वासाचं नियंत्रण म्हणजे वायूचं नियंत्रण, म्हणून मारुतीची उपासना की जी वायुदेवता आहे. म्हणून सबूर संप्रदाय आणि मारुतीची उपासना या महत्त्वाच्या गोष्टी आहेत स्वरूप संप्रदायातल्या. आणि असं होता 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 ते प्राण जे आहेत ना, ते प्राण न राहता ते प्राण ज्याच्या ताकदीने वर खाली करतात ते अधिष्ठान ब्रह्म जे आहे त्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. आणि अशा ब्रह्मस्वरूपाची अनुभूती म्हणजे स्वरूपाचा लाभ, म्हणजे स्वरूपदर्शन. एका स्वरूपाच्या घरा करीतसे आड वारा विश्वाभासुजो. इथं पुन्हा माऊलीने वारा शब्द वापरला आहे. तत्त्वज्ञान वेगळं नाही, वेगळं नाही. तत्त्वज्ञान एक आहे, सांगायच्या परी वेगळ्या आहेत. मग हा सगळा जगडंबर जे आहे ना, ते जगडंबराला निर्माण होण्यासाठी मुळामध्ये त्या परब्रह्माच्या ठिकाणी जे स्फुरण म्हणजे वायू झाला, ते वायू आकाशात खेळू लागला. मग त्या आकाशातनं क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने आपल्यापर्यंत एक एक स्तरावर पायरीवर ती सगळी उत्पत्ती त्याच स्तराने याचा त्याच्यात त्याचा त्याच्यात त्याचा त्याच्यात असा लय करता करता प्राणाचाही लय परब्रह्म स्वरूपामध्ये. ही स्वरूप संप्रदायातली उपासना आहे. आणि असा प्राणावर विजय मिळवण्यासाठी प्राणांची एरझार म्हणजे श्वासोश्वास स्थिर संत होण्यासाठी त्या श्वासाबरोबर नाम घ्यायचंय. हरिदासाची कथा आली तर कथा, नाहीतर व्यथा. मग ते नाम घ्यायचे म्हणजे तरी काय करायचे? संथ श्वास घेत असताना आणि सोडत असताना त्याचा जो नाद आहे त्या नादावर आपल्याला श्रीगुरूंच्याकडनं मिळाला असेल तर, नाही तर आपल्या आवडीचा नाममंत्र याची भावना करायची. जसं आत्ता आपण मंगलाचरण म्हणून देवता पूजन म्हणून वरुण पूजन केलं, रामरायांचं पूजन केलं, मंगळाची देवता गणपतीचं पूजन केलं. गणपतीची मूर्त नाही आहे, इथं काय आहे? सुपारी आहे. पण सुपारीवर आपण श्रीमन्महागणाधिपतये नमः आपण भावना करतो त्याच्यावर की ही सुपारी नाही, काय आहे? गणपती आहे. तसं संथ श्वास घेत असताना आणि संथ श्वास सोडत असताना जो नाद येतो तो नाद आपल्या कानाने ऐकला पाहिजे. म्हणून आचार्य म्हणतात नादानुसंधानम नमस्तुभ्यम. तो नाद कसा आहे? अनहत नाद आहे. कोणची वस्तू कशावर आपटून आलेला नाद नाही, न वस्तू आदळता होणारा नाद आहे. अनहत ध्वनी नाद तो पावला परमपद. कोणतं परम? उन्मनी तुर्या विनोद छंदे छंदे नृतसे. जागृती स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्थामध्ये वायूचं येरझार चालू आहे. जागृती स्वप्न सुषुप्तीत काय, पण तुर्यावस्थेमध्ये सुद्धा वायू आहे. पण त्या तुर्यावस्थेची परिपूर्णता उन्मनीत झाली की तिथं अनुभवाचा विषय
नादानुसंधानाच्या द्वारा अखंड परब्रह्मस्वरूपाचा हा येतो की ज्या घाटाला आपल्याला प्रवाहाच्या दिशेने उलटं पोहत जाऊन ब्रह्मपदाच्या घाटाला आपल्याला लागायचं आहे, ती उपासना आहे. आणि असा जो येणारा नाद आहे त्या नादावर सुपारीवर जशी गणपतीची भावना करतो तशी त्या नादावर नामाची भावना करायची आहे. आणि असं जे नाम म्हणजे नाद ऐकू येतो त्यातनं पुढं प्रगती आहे. गुरुदेव रानडे पुढची प्रगती सांगत असत. स्वरूप संप्रदायातली नाद, बिंदू, कला आणि ज्योती हे टप्पे आहेत, माइलस्टोन आहेत, म्हणजे मुक्काम नाही. नाद म्हणजे पूर्णता नाही, बिंदू दर्शन म्हणजे पूर्णता नाही, कला दर्शन म्हणजे पूर्णता नाही, ज्योती दर्शन म्हणजे पूर्णता नाही. मग गीता सांगते ज्योतिषामपि तज्ज्योती. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. जी ज्योतीची निज ज्योत आहे, समर्थ त्याला जगज्योती असं म्हणालेले आहेत. 10-5 वेळा तरी दासबोधामध्ये जगज्योती हा शब्द आलेला आहे. ही जगज्योती म्हणजेच परब्रह्म. ही परब्रह्म स्वरूपता म्हणजे स्वरूपाकारता ही प्राप्त होण्याची स्वरूप संप्रदायातली ही उपासना पद्धती आहे. संप्रदायाची नावं वेगळी आहेत, रीती वेगळी असेल, पण पोचायचं ठिकाण एकच आहे. कुणी सायकलनी येईल, कुणी बैलगाडीत नाही, कुणी ॲटोत नाही येईल, कुणी 4 चाकी गाडीत नाही येईल, कुणी विमानाने येईल, कुणी आपल्या मालकीचं काय म्हणतात त्याला हेलिकॉप्टर त्यांनी येईल. पण कुठं येईल? मुक्कामाच्या जागी. तसं स्वरूप संप्रदाय असो, आनंद संप्रदाय असो, प्रकाश संप्रदाय असो, चैतन्य संप्रदाय असो, उपासनेत जरी वरवर भिन्नता वाटली तरी केंद्रबिंदू 4 संप्रदायांचा तत्त्वज्ञानाचा एकच आहे. आणि अशा तत्त्वज्ञानाचा वाहपोह समर्थांनी दासबोधामध्ये उत्कृष्टपणे केलेला आहे. पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर विठ्ठल 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 पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. हॅलो. 1-2 निवेदन आहे. उद्याच्याला नेहमीप्रमाणे सकाळी 7:20 पारायण होईल 10पर्यंत साधारण. आणि संध्याकाळी अण्णांचं प्रवचन 5:30 ते 7:30 आहेच. परवा दिवशीची बद्दल आपल्याला सर्वांना सूचना द्यायची अशी की सकाळी 7:30ला पारायण सुरुवात होईल आणि ते संपूर्ण व्हायसाठी साधारणपणे 9:15च्या आसपास वेळ होईल. ते झाल्यानंतर चहा आणखी सगळ्यांना इथं नाश्त्याची व्यवस्था असेल. 10 ते 11:30 ह्याच्यात अण्णांचं ह्या ठिकाणी प्रवचन होईल. 11:30 नंतर आरती आणि प्रसाद होईल. 11:30 ते 12 ही वेळ आरतीसाठी असेल आणि 12 वाजता महाप्रसाद असेल. आपण सर्वांनी या सर्व कार्यक्रमाला आणि महाप्रसादाला उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद.